जयवी मिनी न्यूज में मैं सृष्टि साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। नागपुर में राष्ट्रसंत तुकडोजी क्षेत्रीय कैंसर अस्पताल की ओर से 31 मई को जागतिक तंबाकू दिन मनाया गया। इस उपलक्ष्य में इस वर्ष की थीम पर्यावरण की रक्षा करें ये थी। कार्यक्रम की शुरुआत रैली से हुई और रैली के बाद RSTRCH के शिक्षण संस्थान के PGDMLT छात्रों द्वारा नाटक प्रस्तुत किया गया और इस नाटक में बताया गया कि लोगों के स्वास्थ्य पर तंबाकू के नकारात्मक प्रभाव के बारे में जागरूकता बढ़ाता है। इस बारे में डॉक्टर BK शर्मा द्वारा विचार व्यक्त किए गए। तंबाकू का डब्बा। और तंबाकू भाई क्या हाल है? मैं क्या बताऊं भाई, मैं तो आजकल हर छोटे बड़े इंसान के जेब में रहता हूँ। हर कोई मुझे चबा चबा कर खाता है, पर उन्हें क्या पता उनका ये शौक एक दिन उन्हें ही खा जाएगा। पीले पीले ओ मेरे राजा, पीले पीले ओ मेरे रानी। शरद भाई तुम बताओ तुम्हारा क्या हाल है? मैं तो हर पार्टी की शान हूँ शान, लेकिन इन्हें क्या पता मैं हूँ इनके लिए शमशान। रीजनल कैंसर हॉस्पिटल का आज नो टोबैको डे है और इसके माध्यम से मैं लोगों को बताना चाहता हूं कि कैंसर एक बहुत ख़तरनाक बीमारी है और टोबैको उसका एक सबसे बड़ा अंश है। इसलिए यदि चाहे आप लोग सब तो आज के दिन ये प्रण ले लें, जो लोग तंबाकू का सेवन करते हैं, जो सिगरेट पीते हैं, जो च्यू करते हैं, ये एक सेवन बहुत ख़तरनाक सेवन है। इसलिए अगर उनको छोड़ देंगे तो मैं समझता हूँ कि हम इस घातक बीमारी का जो आज इंडिया के अंदर में 13 लाख से भी ज़्यादा लोग टोबैको की बीमारी से ग्रस्त है तो वृद्धि कम हो जाएंगी। आज 31 मई है, ये अंतर्राष्ट्रीय रूप से आज का दिन वर्ल्ड नो टोबैको डे के रूप में मनाया जाता है। जागतिक तंबाकू निषेध दिवस है। आज हम ये मैसेज देना चाहते हैं कि तंबाकू से होने वाले कैंसर और दूसरे रोग, फेफड़े का कैंसर है, मुंह का कैंसर है, जिसकी लगभग है ना 40% तक है ना इसकी प्रमाण है। तो ये कैंसर को अपन फैलने से रोक सकें, बचा सकें अपने लोगों को, उसके लिए एक मैसेज, एक अवेयरनेस का प्रोग्राम होता है, एक जनजागृति का प्रोग्राम है जिसमें हम सबको बताते हैं कि तंबाकू से होने वाले नुकसान से आप कैसे दूर रह सकते हैं। हाँ, महिलाओं में भी अब है ना मुंह का कैंसर बढ़ने लगा है। हमारे यहाँ ज़्यादातर रूप से जो CA सर्विक्स है या फिर CA ब्रेस्ट है यही कॉमन होता था, मगर अब धीरे धीरे महिलाओं में मुंह का कैंसर भी बढ़ रहा है और इसका कारण तंबाकू का जो उपयोग है वो एक मुख्य कारण है। ये जो स्कूल के छोटे बच्चे हैं वहाँ से हमको मना करना पड़ेगा कि जो बच्चे 15 साल 20 साल वाली रेंज में हैं, अगर वो 5 साल 10 साल तंबाकू खाते हैं तो उनको कैंसर होने की संभावना रहती है। तो हम चाहते हैं कि जो बच्चे हैं वो है ना इसका उपयोग करना बंद कर दें, तो आने वाले समय में ये कैंसर नहीं होगा। फिर मेरा नाम प्रांजलि गोरे है, मैं श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपुर में आगे सेकेंड ईयर की विद्यार्थी हूँ। मैं कहना चाहूँगी आज 31 मई को हम नो टोबैको डे सेलिब्रेट कर रहे हैं, जिससे हम सबको यही संदेश देना चाहते हैं कि टोबैको का सेवन ना करें, इससे कैंसर होता है और स्त्रियों में विशेषता और यंग एज के बच्चों में ज़्यादा स्प्रेड हो रहा है ये टोबैको की वजह से कैंसर। संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के परीक्षा विद्यापीठ के परीक्षा ऑफलाइन लेने का निर्णय लिया। हालांकि इस निर्णय का छात्रों ने कई बार विरोध कर छात्रों का विद्यापीठ के सामने कई दिनों से धरना प्रदर्शन शुरू है। कुलगुरु इन्होंने सोमवार को उचित निर्णय लिया जाएगा ऐसा कहा था, लेकिन अब कोई निर्णय नहीं आने के कारण परीक्षा ऑब्जेक्टिव तरीके से लेने की मांग कर संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के गेट पर छात्रों ने ठिया प्रदर्शन शुरू कर दिया है। तो इसी मांग को लेकर विधायक रवि राणा ये भी कुलगुरु दिलीप मालाखेड़े इनके साथ बैठक करेंगे। इसलिए हर कोई विधायक रवि राणा की भूमिका पर ध्यान दे रहा है। माझी भूमिका स्पष्ट आहे। या विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला अशा पद्धतीची एग्जाम पाहिजे। जर हे विद्यार्थ्याला सांगायची गरज पडते
तर कुलगुरू काय झोपा काढत आहे का? जे राज्याचे मंत्री आहे, शिक्षण मंत्री, ते झोपा काढत आहे का? त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुरू केलं होतं तेच जर आता कायम ठेवलं, तेच ऑप्शन त्यांना जर त्या पद्धतीचं जर त्यांना एक्झाम घेतली तर त्यांचा त्याच्या माध्यमातून त्यांना जे आता पाहिजे ते खऱ्या अर्थानं न्यायाच्या रूपामध्ये भेटल. अन्यथा वेळ आल्या तर आम्ही मंत्रालयात आंदोलन करू, मुख्यमंत्र्याकडे जाऊ, कारण मुख्यमंत्री आता भेटत नाही, ह्या सगळ्यात मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे त्या समस्येसाठी आता कुलगुरूकडे आलेला आहे आणि कुलगुरू जर न्याय नाही दिला तर उदय सावंतला भेटून उदय सावंतच्या सुद्धा माध्यमातून सुद्धा मागणी करू. अन्यथा या जिल्ह्यामध्ये जे सत्ते बसलेले मंत्री आहे त्या मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सगळे विद्यार्थी आणि भगिनी सगळे जमलेले आहे. वारंवार निवेदन देऊ सगळे थकून गेलेले आहे. MCQचं हे प्रकरण आम्ही त्या दिवशी पण सगळ्यांसोबत चर्चा केली. वारंवार असं प्रकरण घडत असल्यामुळे नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ या सगळ्यांनी MCQ पद्धत लागू केलेली आहे. पण अमरावती विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ हे MCQ पद्धत लागू नाही करू राहिले. आज एवढं मोठं टेम्परेचर असून सगळ्या विद्यार्थ्यांना इथं ठिय्या आंदोलन करत लागत आहे. हे विद्यापीठ कोणता भोंगळा कारभार करत आहे हा नेमका हे तरी यांनी स्पष्ट करावा. वारंवार निवेदन देऊनही हे यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही आहे की मुलं विद्यार्थी एवढे उन्हात बिचारे हे करतात. पहिले ऑनलाईन होतं, ऑनलाईनचा पण भोंगळा कारभार होता. आता हा MCQचा पद्धतीचा हा भोंगळा कारभार चालू आहे. तिथे नागपूरमध्ये झालं. आम्ही इथून हटणार नाही जोपर्यंत MCQ पद्धत लागू करणार नाही. अकोला के दानापुर स्थित जग बहादुर ठाकुर के खेत की 1 हेक्टेयर 53 आर क्षेत्र की केले की फसल जलकर राख हो गई। आग की ड्रिप, स्पीकर, पाइप, नोजल और खाद समेत कुल करीब 5 लाख रुपए का बड़ा नुकसान हुआ है। इसलिए किसान पर बड़ा संकट टूट पड़ा है। आग लगने के कारणों का अभी तक पता तो नहीं चला। राजस्व विभाग ने मौके का दौरा कर जले हुए बगीचे का पंचनामा किया है। आइए जानते हैं क्या है खबर। माझं नाव जंगबहादूर सिंह ईश्वरसिंह ठाकूर, राहणार दानापूर, तालुका तेलारा, जिल्हा अकोला। माझे दानापूर गावी 1 हेक्टर 53 आर क्षेत्रफळात केळी लावलेली आहे। त्या केळी बागेला अचानक आज सकाळी 3:30 ते 4 वाजता आग लागल्यामुळे माझी पूर्ण केळी जळून खाक झाली। केळीमध्ये टाकलेली ड्रीप, नोजल, पाईप पूर्ण जळून खाक झालेले आहे। त्यामुळे माझे जवळपास 4 ते 5 लाखाचे नुकसान झालेले आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे की माझे झालेले नुकसान याची भरपाई व्हावी, कारण जर अशी भरपाई मिळाली नाही तर कास्तकाराच्या अत्यंत दैनंदिन व्यवस्था होऊ शकते आणि पुढचे भविष्य कसे काढावं याचं संकट निर्माण होते। तरी माझी कळकळीच विनंती आहे की शासनाने काहीतरी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून मला काही ना काही मदत द्यावी अशी मी विनंती करतो। सध्या मार्केटचे केळीचे भाव 1300 रुपये क्विंटल असून जवळपास माझी 3 ते 4 गाडी म्हणजे 3 ते 4 लाखाची केळी निघणार होती। तेवढं माझे नुकसान झालेले आहे। त्याच्यासोबतच जे काही साहित्य जळाले याचे सुद्धा जवळपास 70-80 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। बढ़ते अपराध और इसके लिए इस्तेमाल होने वाले वाहनों को नियंत्रण में लाया जाना चाहिए। इसके लिए रायगढ़ के प्रवेश द्वार होने वाले पेन में मुंबई गोवा महामार्ग पर अब पुलिस की तीसरी नजर रहेगी। पेन तालुका में अंबिवली फाटा के दौरान होटल साई सहारा होटल के सामने पुलिस हेल्प चौकी के साथ साथ अत्याधुनिक तकनीक युक्त ऐसे नंबर प्लेट डिटेक्टर और CCTV कैमरे कार्यान्वित किए गए। मुंबई गोवा महामार्ग पर के दुर्घटनाग्रस्त के फरिश्ते कल्पेश ठाकुर इनके सहयोग से स्थापित किए गए पुलिस चौकी और CCTV कैमरों का लोकार्पण रायगढ़ के पुलिस अधीक्षक अशोक दूधे इनके हाथों किया गया। रायगड जिल्ह्यामध्ये जे विविध मेन हायवेज आहेत त्या हायवेवर पोलीस चौक्या उभारणं जेणेकरून पोलिसांची प्रेझेन्स त्या ठिकाणी वाढेल। त्याचबरोबर CCTVचं जाळं पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तयार करणं जेणेकरून ह्याचा फायदा
गुन्हे प्रतिबंध आणि गुन्हे उघडकीस येण्यासाठी येईल म्हणून आम्ही लोकांच्या मदतीने, लोकांच्या सहभागाने किंवा जे दानशूर व्यक्ती आहेत यांच्या मदतीने पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये CCTVचं जाळं आम्ही उभारत आहोत. आज दादर सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत या मेन हायवेला, गोवा हायवेवर विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे NPR कॅमेरे आहेत, म्हणजे जे गाड्यांचे नंबर डिटेक्ट करण्यासाठी हे कॅमेरे लावलेले आहेत. ह्याचा गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत मोलाचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामसुरक्षा दल म्हणजे पोलिसांच्या मदतीसाठी जनतेमधून लोक तयार व्हावेत म्हणून ग्रामसुरक्षा दल हे पण स्थापन करून त्या ठिकाणी मेंबर्स घेतलेले आहेत. त्यांना टी-शर्ट वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व व्यक्तींना, दानशूर व्यक्तींना मी आवाहन करू इच्छितो, आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त CCTV बसतील, आम्ही शासनाच्या माध्यमातून पण बसत आहेत, परंतु जनतेच्या माध्यमातून जर बसवलं तर हा सर्व फायदा जनतेलाच होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त CCTV बसवण्यासाठी आम्हाला मदत करावी ही सर्वांकडून अपेक्षा. जय भीम इंडिया न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कल्याणकारी मंडल रजिस्टर बौद्ध विहार सेक्टर नंबर 3 श्रीनगर थाना, यहाँ भगवान बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी प्रतिमा को खंडित कर दिया गया. इस प्रतिमा को खंडित करने का काम थाने के श्रीनगर कांग्रेस सेक्रेटरी और पूर्व नगर सेवक मनोज शिंदे इनकी ओर से करने की जानकारी स्थानीय बौद्ध बांधवों की ओर से दी गई. इस घटना का सूचना स्थानीय पुलिस स्टेशन श्रीनगर यहाँ मामला दर्ज किया गया और बौद्ध विहार के बारे में जान पूछकर ये कृत्य किए जाने से श्रीनगर यहाँ मनोज शिंदे इनका संपूर्ण श्रीनगर क्षेत्र में धम्म बांधव द्वारा जाहिर निषेध किया जा रहा है. ह्या 27 तारखेला म्हणजे शुक्रवारी माझ्या निर्देशनात असं आलं की जेव्हा मी नेहमीप्रमाणे बुद्धविहार उघडायला सकाळी आलो इथे, तर माझ्या लक्षात असं आलं की मी बघितलं की आमची जी बुद्धविहाराची वास्तू आहे त्याच्यावर आमचं बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहाराच्या बाजूला 2 कंटेनर सफेद रंगाचे कंटेनर होते. सफेद रंगाचे कंटेनर ठेवण्यात आले होते आणि कंटेनर अशा पद्धतीने ठेवण्यात आले की आमचा पंचशीलचा झेंडा त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यावरती, त्या कंटेनरवरती काँग्रेस पार्टीने त्यांचा एक बॅनर लावला होता आणि त्याच्यामध्ये काँग्रेस कमिटीचे ठाण्याचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण त्यांचा फोटो होता आणि इकडचे माजी नगरसेवक मनोज शिंदे साहेब ह्यांचा देखील फोटो होता. पण हे मला काही कळेच ना की हे नक्की झाले काय. कालपर्यंत काही नव्हते आणि आज काय झालं आहे अचानक. मग मी बुद्धविहार उघडलं आणि आतमध्ये गेल्यावर माझ्या धक्काच बसला, कारण मी जे दृश्य आतमध्ये पाहिलं ते एकदम भयानक दृश्य होतं. त्याच्यामध्ये मला असं दिसलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा टेबलवर पडली होती, गौतम बुद्धांची प्रतिमा टेबलवर पडलेली होती, आडवी पडली होती. त्याच्यानंतर आम्ही जो LED डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कटआउट आहे तो देखील खाली आडवा टेबलवरती पडला होता. त्याच्यानंतर आजूबाजूचं सामान पण अस्तव्यस्त पडलेलं होतं. मग माझ्या लक्षात आलं इथे काहीतरी भयानक काहीतरी घडलेलं आहे. पण तत्पूर्वी मी काय केलं, लगेच सगळ्याचे फोटो काढून घेतले, एक व्हिडिओ काढून घेतला आणि मी आमच्या मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना कळवलं आणि पटापट सगळे पदाधिकारी इथे हजर झाले. आम्ही फक्त आमचं विहार मागितलं होतं,
त्याच्यासाठी आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अथक प्रयत्नाने आम्हाला विहारासाठी एवढीशी छोटीशी जागा मिळालेली होती. ती जागा मिळाल्यानंतरही त्याच्यावर मनोज शिंदे साहेब तर बोलायच्या लायकीचेच नाही आहेत ते, कारण त्यांनी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. ज्यांनी संविधान लिहिलं, ज्याने हा देशाला मार्ग दाखवला, त्यांची बरोबरी तुम्ही करतात. त्याच्यामुळे ते कोणत्याच याचे नाही आहेत. त्यांनी एवढीशा जागेत त्यांचं काँग्रेसचं ऑफिस टाकतात. काय आहे तरी काय त्याच्यात सांगा? तिथे ऑफिस होण्याची हे तरी आहे का? तुम्ही ते दरवाजाही उघडू शकत नाही आहे, त्याचा काही करू शकत नाही. आणि तिथे तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायचा ह्या हिशोबाने तुम्ही ऑफिस टाकतायत. एवढ्याशा जागेत तुम्ही एवढं श्रीनगरमध्ये तुमची एवढी जागा आहे, तिथे तुम्ही ऑफिस का नाही टाकत? तुमचा स्वतःचा बंगला आहे, तुमचं स्वतःचं ऑफिस एवढं मोठं आहे, तिथे तुम्ही टाका ना ऑफिस. इथे का ठेवतायत? इथे तुम्ही आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना झाली, आमच्या तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्याच्याविषयी आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध. आणि सगळ्यांना कळालं पाहिजे, कारण हे सगळं आहे ना, एवढीशी जागा बघा, काय मिळणार आहे त्यांना एवढंसं करून? तुम्ही बघा ती जागा काय आहे का त्याच्यात? किती जण येऊन बसू शकतील तिथे आणि किती हे करू शकतील? आम्हाला जरा एवढा त्रास देण्याचं काही हरकत नाही आहे. आम्ही किती वर्षांपासून आम्ही ह्या विहारासाठी प्रयत्नशील आहोत. अजूनपर्यंत आम्ही एवढं जास्त काही मागितलं नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा. मला इतकंच म्हणायचं आहे की बरेच वर्षे ह्याच गोष्टीवर हाच विषय सारखा चघळला जातो आणि ह्याच्यातून त्या संघाने आम्हाला कुठेतरी जागा मिळाली तर आता ते जे आम्ही छोटंसं का होईना ते विहार तिथे केलेले आम्ही बसलेले आहेत. तर आत्ता जे काय एवढ्या 2-4 दिवसामध्ये झालं, ह्या गोष्टी व्हायला नको होत्या पण त्या झाल्या. पण ह्या सगळ्यावर आता पडदा पडला पाहिजे आणि आम्हाला जो त्रास झाला आहे तो त्रास कमी व्हायला पाहिजे, इतकंच मी बोलते. परंतु अनावधाने आम्हाला हे बुद्धविहार मिळालेलं आहे आणि हे बुद्धविहार मिळालं असतानासुद्धा इथला स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे ह्यांनी माजी नगरसेवक ह्यांनी द्वेषभावनेने हे जे काय कृत्य केलेलं आहे त्याचा मी तीव्र शब्द निषेध करतो. कारण का इथे हे जे कंटेनर ठेवणं म्हणजे त्याला माहिती होतं की ह्या इथे बुद्धविहार आहे, कंटेनर ठेवल्यानंतर त्याची नासधूस होऊ शकते हे माहिती असूनसुद्धा जाणीवपूर्वक ह्या गोष्टी रात्री 3 वाजता त्यांनी ते केलेल्या आहेत. म्हणजेच हे काय म्हणायचं, तुला जर वाटत होतं तर तू दिवसाचं का नाही ह्या गोष्टी करू शकलाच. त्यांनी रात्रीचं केलेलं आहे, त्याचा मी जाहीर धिक्कार करतो आणि ह्याच्या पुढे त्यांनी कुठल्याही प्रकारे काय करू नये. आणि हे ज्या वेळेला लोकांपर्यंत गेलं त्यावेळेला हजारोच्या संख्येने लोक इथे भेटायला आलेली आहेत. कारण का भगवान गौतम बुद्धाची मूर्ती अस्ताव्यस्त पडलेली होती विहारामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा खाली पडलेली होती. म्हणजे आमच्या देवतांची जर अशा प्रकारे जर विटंबना होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. आमचे बौद्ध बांधव हे श्रीनगरमधलेच नव्हे, संपूर्ण भारतातील देखील बौद्ध बांधव हे नाराज झाल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि ह्याचा आम्ही सगळेच धिक्कार करतो. डोंगरे या ठिकाणी जो निंदाजनक अपमान असं अनादर झालेला आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाचा, याचा मी जाहीर निषेध करतो. कारण जी काँग्रेस पार्टी बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन त्यांची प्रतिमा वगैरे पुढे घेऊन सर्व आपलं काम दाखवत असते की आम्ही आंबेडकरी जनतेच्या मागे आहोत आणि त्यांच्यात लोकांनी हे जे कार्य केलेलं आहे, जो अनादर केलेला आहे, याचा मी कडक शब्दात निंदा करतो. कारण हे असं करायला नाही पाहिजे. त्यांनी विचार करायला पाहिजे होता की हे विहार आहे, बुद्ध विहार आहे, इथं यांच्या प्रतिमेचा काहीतरी अनादर होईल, पण त्यांनी त्या गोष्टीचा काही दखल न घेता त्यांनी कार्य रात्रीच्या अंधारात केलेलं आहे. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आम्हाला स्थानिक नगरसेवक श्री गुरमुख सिंग यांच्या सहाय्याने बुद्धविहार मिळालेले आहे इथे, पण तेही माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांना ते आवडलेले नाही व त्यांनी हे असे नीच कृत्य केलेले आहे. त्याचा मी जाहीर विरोध करतोय, निषेध करतोय. राजश्री छत्रपति शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्र की और न्यू मॉडल इंग्लिश स्कूल की छात्र अनुष्का कविराज रोकड़े ये 9 साल की लड़की बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, पानी बचाओ, पेड़ लगाओ पेड़ जगाओ इस प्रकार के राष्ट्रीय संदेश देकर 2 जून को सांगले शिवाजी महाराज पुतला से कोल्हापुर के तारारानी चौक तक 45
किलोमीटर स्केटिंग का रिकॉर्ड करेगी। इस बात की जानकारी अनुष्का की माता प्रीति रानी रोकड़े ने प्रेस वार्ता में दी। नमस्कार, मी अनुष्का कविराज रोकडे हिची आई। लेख वाचवा लेख शिकवा हा संदेश घेऊन सांगली ते कोल्हापूर न थांबता स्केटिंग करणार आहे माझी मुलगी। कोल्हापूरच्या जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षक केंद्राचे स्केटर व न्यू मॉडेल इंग्लिश मीडियममध्ये 4थी मध्ये शिकत असलेली स्केटर ही दिनांक 2 जून 2022 रोजी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सांगलीतील त्यांच्या पुतळ्यासमोरून सांगली मिरज वार्ड महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या हस्ते व सांगली जिल्हा स्केटिंग संघटनेचे सचिव DA पाटील, राष्ट्रीय स्केटिंग कोच मयूर जाधव, आशुतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 5:30 वाजता सुरुवात होणार आहे। तिचे ठिकठिकाणी स्वागतही होणार असून सकाळी 8:30 वाजता ती करवीर संस्थापिका ताराराणी साहेब यांच्या पुतळ्यासमोरील त्यांना वंदन करून उपस्थित राहणार आहे। तिचे स्वागत करण्यासाठी येणार आहेत या विक्रमाशी। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। अमरावती जिले में पिछड़ा वर्ग के शिक्षकों के तबादले की प्रक्रिया ठप हो गई है। प्रहार शिक्षक संगठन का आरोप है कि सरकार की ओर से आदेश आने पर जिला परिषद की गलत नीति के चलते पिछड़े वर्ग के शिक्षकों को तबादला रोक दिया गया। इस संबंध में 200 शिक्षकों ने जिला परिषद पहुंचकर इस बारे में जवाब मांगा है। 6 जून तक शिक्षकों की तबादला की प्रक्रिया पूरी की जाए, अन्यथा वे जिला परिषद कार्यालय के सामने बेमुदत अनशन पर करेंगे। इतर मागासवर्गीय प्रवर्गांच्या जागा रोस्टर दुरुस्ती झालीच पाहिजे। शिक्षक संघटनेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी सर्व आंतरजिल्हा बदलीग्रस्त म्हणजे आंतरजिल्हा बदलीने अमरावती जिल्ह्यामध्ये येऊ इच्छित असे शेकडो शिक्षक, जवळपास 200 ते 300 शिक्षक या ठिकाणी प्रतीक्षित आहेत जिल्ह्यामध्ये येणारे। परंतु शिक्षकांची जी बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली कुठेतरी जिल्हा परिषद प्रशासनाने, शिक्षण विभागाने चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्य केल्यामुळं आज रोजी इतर मागासवर्गीय म्हणजे बिगर पेसा क्षेत्रातले जे काही इतर मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 0 जागा मिळाल्यामुळे इथे एकही शिक्षक आंतरजिल्हा बदलीने किंवा शिक्षक भरतीने येऊ शकत नाही। त्या विरुद्ध आमचा रोस्टरच्या संदर्भानं हा लढा आहे। रोस्टर आज रोजी 2019 मध्ये जे रोस्टर तयार केलं गेलं ते 1245 जे पदं आहे ते पेसामधले जे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून भरले गेले ते 1245 पदं हे बिगर पेसा क्षेत्रामध्ये इतर मागासवर्गीयांच्या बिंदूवर घेतले गेले, ज्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणात इतर मागासवर्गीय चे बिंदू अतिरिक्त झाले आहेत। अतिरिक्त झाल्याने या ठिकाणी आज रोजी गेल्या म्हणजे येणाऱ्या 10 वर्षातही या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीने शिक्षक येऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे। आमचा लढा हा न्यायाचा लढा आहे, कायद्याने लढा आहे आणि कायद्याने लढा देत असताना आम्ही मंत्रालय स्तरापर्यंत या ठिकाणी गेलो। मंत्रालय स्तरावरून आम्हाला या ठिकाणी आदेशसुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाला दिले गेले, जे 2020 मध्ये आदेश दिले गेले। आज 2 वर्ष झाले त्या आदेशाला, पण त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासन करत नाही। मागासवर्गीय कक्षसुद्धा आपल्या आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालयातलं करत नाही। या विरोधातला आमचा हा लढा या ठिकाणी आहे। आज मोठ्या संख्येने शिक्षक या ठिकाणी जमले। आम्ही येणाऱ्या सोमवारी 6 जूनपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनावर इथे ठाम आहोत।
इसी महीने 14 मई को आसाम राज्य में भारी वर्षा के कारण बाढ़ आने से काफ़ी गंभीर स्थिति निर्माण हुई थी और इसी को देखते हुए कोल्हापुर के जीवन मुक्ति सेवा संस्था की ओर से मुसीबत में आए लोगों की काफ़ी मदद की गई। अब परिस्थिति सुधरने के बाद जीवन मुक्ति सेवा के सभी लोग कोल्हापुर में आए और वहां की परिस्थिति की जानकारी प्रशांत शेटे इन्होंने प्रेस वार्ता में दी। व्हाईट आर्मी इंटरनॅशनल यामार्फत आसाममध्ये आलेल्या फ्लडमध्ये आम्ही रेस्क्यू रिलीफ आणि मेडिकल कॅम्पसाठी मदतीसाठी त्या ठिकाणी गेलो। टोटल टीम आमच्याकडे 10 लोकांची होती, त्यामध्ये 3 डॉक्टर्स होते आणि बाकी व्हॉलेंटियर्स टीम ही रेस्क्यू रिलीफचं काम करत होते। जाताना आम्ही आमच्या सोबत बोट, त्यानंतर रेस्क्यूचं इतर साहित्य जे त्या ठिकाणी आम्हाला आवश्यक होतं, त्याचबरोबर लागणारं जे फूड वगैरे आहे ते आम्ही स्वतः इथून घेऊन गेलो होतो। जाताना आम्हाला वाटेमध्ये लँडस्लाईडमुळे रस्ते कट झाले होते, त्यामुळे आमची स्वतःची व्हेकल जी आहे ती वाटेमध्ये सोडावी लागली। त्याचबरोबर ट्रेनचा मधला प्रवास आम्ही केला, त्याचबरोबर आम्ही काही तिथून गाड्या वगैरे भाड्याने घेतल्या आणि पुढे आम्ही कंटिन्यू होत गेलो। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्षती झाली होती ते म्हणजेच हॅफलॉंग हे छोटं शहर आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या वाड्या वस्त्या आहेत, जसं डोंगरामध्ये वसलेल्या आहेत। जवळपास तिथून 25 किलोमीटर 30 किलोमीटर अशा वेगवेगळ्या अंतरावर ह्या छोट्या छोट्या गावं आहेत। त्या ठिकाणी आम्ही मदतीसाठी गेलो, त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आम्ही राबवले। तेथील लोकांची मनस्थिती खूप भयावह होती, त्यांना भीती वाटत होती, त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता होती। आमच्या डॉक्टरच्या माध्यमातून त्यांना काउन्सिलिंग केलं गेलं। कुणाला ताप असेल, पोटाचे प्रॉब्लेम असतील, कुणाला जखमा झाल्या होत्या, त्यामध्ये काही लागलं होतं, त्याला मलम, बँडेज पट्टी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। न्यू हॅफलॉंग या रेल्वे स्टेशनच्या इथे रेल्वेज काही खराब झाल्या होत्या, 5 रेल्वे होत्या क्षतिग्रस्त झाल्या होत्या लँडस्लाईडमुळे, तर त्या ठिकाणी सुद्धा रेस्क्यूचं काम किंवा रिलीफचं काम चालू होतं। आम्ही त्या ठिकाणी जाऊन रेल्वे जे अधीक्षक आहेत त्यांना आम्ही भेटलो, त्याचबरोबर तेथील आलेल्या जे लोक आहेत मदतीसाठी किंवा तिथले जे कामगार वर्ग आहेत त्यांना आम्ही मेडिकल टीम्सच्या द्वारे मेडिसिन्स प्रोव्हाइड केले। आम को सार्वभौमिक रूप से फलों के राजा के रूप में मान्यता प्राप्त है और वर्तमान में आम सबसे आकर्षक फसलों में से एक है। कोकण का हापुस अपने स्वाद के लिए पूरी दुनिया में मशहूर है। रायगढ़ जिले के अलीबाग कोकण का हापुस आम सबसे प्रसिद्ध है। लगातार प्राकृतिक आपदाओं और असंख्य चुनौतियों के कारण हापुस अब समुद्र के पार पहुंच गया है, इसलिए यहाँ के आम के बागायती किसान बहुत खुश हैं। अमेरिका में अलीबाग गांव के हापुस ऊंचे दाम पर बिक रहे हैं और कोकण हापुस का असर अंतर्राष्ट्रीय बाजार में महसूस भी किया जा रहा है। मी डॉक्टर संदेश पाटील, जांभूळपडा। मी आंबा बागायतदार आहे आणि आपण या आंब्याच्या बागेत उभा आहोत। खरं तर यावर्षी आम्हाला आंब्याच्या बागेत चांगलं उत्पन्न अपेक्षित होतं आणि यावर्षी मोहराची सुद्धा चांगली सुरुवात झाली होती, पण सगळ्यांनाच माहिती आहे की यावर्षी अवकाळी पावसाने थैमान मांडलेलं आहे, की यावर्षी असा महिना नाही गेला की ज्या महिन्यात पाऊस नाही पडला। त्यातही 2 डिसेंबरला जो आपल्याकडे अलिबाग आणि कोकणामध्ये जो पाऊस पडला तो प्रचंड प्रमाणात पडला आणि त्या पावसामुळं सुकलेली जमीन परत 2 ते 3 फूट ओली झाली आणि त्याच्यामुळे जी मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती ती थांबली। किंबहुना अगोदर आलेला मोहर किंवा जे कैऱ्या धरल्या होत्या त्या कैऱ्यांनासुद्धा अडचणी आल्या, देठकुजवासारखे रोग आले, अँथ्रॅक्नोससारखे रोग आले आणि मोहर येण्याची प्रक्रिया पुढं 1 महिना 1.5 महिना थांबून गेली। त्याच्यामुळे जर आपण पाहाल तर यावर्षी आंब्याचं उत्पादन आहे ते जास्तीत जास्त उत्पादन मे महिन्यात आलेलं आहे। मार्च आणि एप्रिलमध्ये अतिशय कमी उत्पादन राहिलं आणि बाजारात जर तुम्ही पाहिलं तर यावर्षी त्याच्यामुळं एप्रिलपर्यंत खूप चढे दर होते। साधारण 20 एप्रिल नंतर बाजारातले दर कमी यायला लागले आणि ते 14 मेपर्यंत दर खूप कमी राहिले। आता 14 मे नंतर बाजारातील आंबा म्हणजे स्पेशली देवगड म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा इकडचा आंबा बऱ्यापैकी संपल्यामुळं आता रायगडचा आंबा चालू आहे आणि इतर काही भागातला आंबा थोडा थोडा प्रमाणात चालू आहे आणि त्या आंब्याला त्याच्यामुळे आता चांगल्या प्रकारे बाजारात मागणी आहे। आणि सुदैवानं यावर्षी अमेरिकेसारख्या देशात ही सुरू झालेली आहे, एक्सपोर्ट सुरू झाली, निर्यात सुरू झालेली आहे। ती थोडी उशिराने सुरू झालेली आहे, पण यापूर्वी अमेरिकेसारख्या देशामध्ये केशर किंवा बादामी ह्याच जास्त व्हरायटी जात होत्या, पण यावर्षी तिकडं चांगल्यापैकी हापूस आंब्याला पसंती आणि मागणी आहे। त्याच्यामुळे हापूसच्या बऱ्यापैकी कन्साइनमेंट झालेले आहेत। पण यावर्षी दुर्दैवानं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये फळमाशीचा अटॅक खूप जास्त राहिल्यामुळं ते आंबे पाठवताना, कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांना फळमाशी आणि स्टोन वेव्हिल या 2 किडींवर ते फारच
स्ट्रिक्ट आहेत, त्यांना त्यांच्याकडं ती पेस्ट आलेली चालणार नाही. त्याच्यामुळं आपण आता यावर्षी कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार किंवा राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, आपण खूप उशिरा पण काही फवारण्या केल्या आणि रक्षक नावाचे सापळे आपण वापरलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा ते फ्रूट फ्लाय आपण कंट्रोल करू शकलो, नियंत्रणात ठेवू शकलेलं आहे. आपलं दुबई किंवा गल्फमध्ये एक्सपोर्टसाठी आंबा आपण देतच होतो, परंतु यावर्षी आपण युरोपियन कंट्रीजला जे एक्सपोर्ट करतात त्यांनासुद्धा आपण आंबा देत आहोत. परंतु यावर्षी आपण युरोपियन कंट्रीजला जे एक्सपोर्ट करतात त्यांनासुद्धा आपण आंबा देत आहोत. आणि आता आपण कालच आपण एक ट्रिप पाठवलेली आहे. ती महावीर लॉजिस्टिक हा एक एक्सपोर्टर आहे, त्याच्या थ्रू ती US ला जाणार आहे. 1-2 दिवसात त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन ती अमेरिकेला रवाना होईल. तेव्हा अलिबागचा आंबा हा आता पूर्वी हा मर्यादित स्वरूपात लोकांना माहीत होता, परंतु आता तो जगभरात पोचणार आहे आणि खरा हापूस काय असतो हे लोकांना आता माहीत होणार आहे, याचाच मला आनंद आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.